स्वामी समर्थ. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, जीवनाच्या प्रवासात अनेक अडथळे येतात, अनेक संकट समोर उभी ठाकतात. पण आपण कोणाचे भक्त आहोत हे लक्षात ठेवा. आपण स्वामी समर्थांच्या चरणी समर्पित झालेलं लेकरं आहोत. कधी कधी वाटतं मी इतकी प्रार्थना करतेय, इतकी भक्ती करतेय, तरीही माझ्या अडचणी सुटत नाहीत. पण स्वामींना आपल्या लेकरांचं भलं कधी आणि कसं करायचं याचं अचूक ज्ञान आहे. आई आपल्या मुलाला गरम पदार्थ लगेचच देत नाही. ती थोडा वेळ थांबते, कारण तिला माहिती असतं की ते त्याच्या भल्यासाठी आहे. तसंच स्वामींनी आपल्यासाठी जो मार्ग आखला आहे तो योग्य वेळी खुला होणारच. धीर ठेवा, श्रद्धा ठेवा. जेव्हा तुम्हाला वाटतं की आता काहीच होणार नाही, तेव्हाच स्वामींनी तुमच्यासाठी काहीतरी मोठं ठरवलं असतं. त्यामुळे घाबरू नका, निराश होऊ नका, कारण स्वामींच्या भक्तांसाठी काहीही अशक्य नाही. स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवा आणि हे शब्द नेहमी मनात ठेवा. स्वामी समर्थ, तुम्ही माझ्यासोबत आहात, मग मी का घाबरू? स्वामींना भक्तांकडून काहीही मोठं नको असतं. त्यांना फक्त तुमची श्रद्धा हवी असते. एकदा तुम्ही संपूर्णपणे स्वतःला त्यांच्या चरणी अर्पण केलंत की मग कोणतंही संकट तुम्हाला पराभूत करू शकत नाही. स्वामींवर अखंड विश्वास ठेवा. संकट कितीही मोठं असो, स्वामी त्याहूनही मोठे आहेत. स्वामींचं नामस्मरण म्हणजे जीवनातली खरी शक्ती. तेरी आणि श्रद्धा हीच खरी संपत्ती. ती कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. स्वामी तुमच्या मागे कायम उभे आहेत. फक्त तुम्हीही त्यांच्या चरणांवर निश्चयाने राहा. तुमचं मन कितीही अस्वस्थ असो, फक्त श्री स्वामी समर्थ म्हणा आणि पहा चमत्कार. शेवटची विनंती. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, आता पुढे कधीही जीवनात संकट आले, मन खचलं, परिस्थिती कठीण वाटली, तर फक्त एक गोष्ट करा. डोळे मिटा, हात जोडून स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हा आणि म्हणत रहा, श्री स्वामी समर्थ. तर तुमच्या प्रत्येक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतील, कारण स्वामींच्या कृपेने काहीही अशक्य नाही. श्री स्वामी समर्थ. पूर्वीस जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, जीवनाच्या प्रवासात कितीही अडथळे आले, संकट आली, तरी आपण स्वामी समर्थांच्या चरणाशी असताना कशाचीही भीती बाळगायची गरज नाही. स्वामींनी त्यांच्या भक्तांना अनेक वेळा संकटातून तारले आहे आणि त्यांचे कृपाशीर्वाद हे नेहमीच भक्तांच्या पाठीशी असतात. धीर ठेवा, श्रद्धा ठेवा. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. कधीकधी आपण संकटात असतो आणि वाटतं की आता काहीही होणार नाही, पण स्वामींनी भक्तांसाठी प्रत्येक गोष्ट आधीच ठरवलेली असते. त्यामुळे घाबरू नका, फक्त स्वामींच्या नामस्मरणात राहा. आता मी तुम्हाला काही स्वामी अनुभव सांगते, जे तुमच्या श्रद्धेला अधिक दृढ करतील. 1. एका भक्ताची संकटातून सुटका. एक स्वामी भक्त जो सतत स्वामींच्या नामस्मरणात होता, त्याच्यावर अचानक एक मोठं आर्थिक संकट आलं. त्याला वाटलं की आता सगळं संपलं, काहीच उपाय उरलेला नाही. पण तो निश्चयाने स्वामींना शरण गेला आणि रोज त्यांचं नामस्मरण करायला लागला. काही दिवसांतच अचानक अशी संधी आली, जिथून त्याला अपेक्षेपेक्षा जास्त लाभ झाला. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या, त्या स्वामींच्या कृपेने सहज शक्य झाल्या. 2. स्वामी अनुभव. एक स्वामी भक्त मृत्यूच्या दारातून परत. एक स्वामी भक्त गंभीर आजारी पडला. डॉक्टरांनीही आशा सोडली होती, पण त्याच्या कुटुंबियांनी श्रद्धेने स्वामींच्या चरणी प्रार्थना केली. स्वामी समर्थ, आमचं हे लेकरं तुमच्या चरणी समर्पित आहे, कृपा करा, असे म्हणून अखंड नामस्मरण चालू ठेवलं. आश्चर्य म्हणजे काही दिवसांतच त्या भक्ताच्या तब्येतीत सुधारणा झाली आणि डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. 3. स्वामी अनुभव. हरवलेली गोष्ट परत. एक भक्त आपली खूप महत्त्वाची वस्तू हरवून बसला. त्याने खूप शोधून पाहिलं, पण काहीच उपयोग झाला नाही. शेवटी त्याने स्वामींच्या चरणी हात जोडून नम्रतेने प्रार्थना केली, स्वामी, मला काहीच सापडत नाही, आता फक्त तुम्हीच मदत करू शकता. त्या भक्ताने 108 वेळा श्री स्वामी समर्थ नामस्मरण केलं आणि आश्चर्य म्हणजे काही वेळेतच त्याला ती वस्तू अनपेक्षित ठिकाणी सापडली. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, या अनुभवांमधून आपल्याला हेच शिकायला मिळतं की स्वामी समर्थ हे नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात.
कधीही संकट आलं, अडचण आली की फक्त स्वामींच्या चरणी समर्पित व्हा आणि त्यांचं नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, स्वामी अनुभव म्हणजे काय हे आपण आता पाहूया. 1. देवाचं मार्गदर्शन. स्वामी अनुभव म्हणजे आपल्याला जीवनात देवाचं मार्गदर्शन कसं मिळतं याची जाणीव होणे. 2. आशीर्वादाची जाणीव. स्वामींच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सकारात्मक बदल कसे होतात हे अनुभवणे. 3. शिकवण. स्वामींचा अनुभव आपल्याला जीवनात आत्मविश्वास, धैर्य आणि प्रेम कसं ठेवायचं हे शिकवतो. 4. शरणागती. शरणागती म्हणजे शांती हे लक्षात ठेवून अडचणींना सकारात्मक दृष्टीने पाहणे. 5. भक्ती. स्वामी भक्त म्हणून आपल्या श्रद्धेवर, कर्मावर आणि विश्वासावर ठाम राहणे. 6. अनुभव. स्वामींचं मार्गदर्शन आपल्याला सत्य, शांती आणि दिव्यता अनुभवायला मदत करतं. 7. कृपा. आत्मविश्वास ठेवा आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्या. त्यांची आशीर्वाद आणि प्रेम आपल्याला जीवनात मार्गदर्शन करतात.